मी मनोहर पवार, टीव्ही वन मराठीमध्ये आपले स्वागत. पाहूया आजचे वृत्त. आता जे काय चाललेलं आहे, एक गोष्टी आधी बोलून मग केल्या जातात. आता मध्ये हर्षवर्धन पाटील जे पहिले तुमच्याकडे होते, त्यांना झोप लागत नव्हती, मग झोपेचं औषध घेतलं, तिकडे जाऊन झोपायला लागले. हा अनुभव त्यांनी कानात नाही सांगितलेला आहे, एका सभेत सांगितलेला आहे की, आणि त्यांचं मी पण सांगितलेलं की ते कधी कधी टीव्ही लावल्यावरती ते जाहिरात येतात, पहिले मुझे नींद नहीं आती थी. तर असं काय तुमच्याकडे झोपेचं औषध आहे मला कळत नाही. आणि मागे एकदा गडकरी बोलले होते, म्हणजे आता मला खरं सांगा, आम्ही इकडे सगळे बसलेले भ्रष्टाचारी आहोत, आम्ही सगळे दाऊदची माणसं आहोत, पण तुमचा सकाळचा सत्तेचा प्रयोग यशस्वी झाला असता तर नवाब मलिक आणि अनिल देशमुख तुमच्या मांडीला मांडी लावून बसले असते की नाही? आम्ही जर का तुमचा गळ्यात पट्टा बांधला असता तर जे काही तुम्ही आमच्या कुटुंबांची बदनामी करता, ही अत्यंत नीच, निंदनीय आणि अत्यंत विकृत अशी गोष्ट आहे की एकमेकाच्या कुटुंबाची विकृत बदनामी करणं. अरे सर, मर्द असतील तर मर्दासारखं हे अंगावर बघतो, तू आहे आणि मी आहे. पण तुमच्या सत्तेचा दुरुपयोग करून, तुम्ही त्या संस्थांचा दुरुपयोग करून, म्हणजे महाभारतामध्ये शिखंडीचा उल्लेख आहे, तो शिखंडी कोण होता मी सांगण्याची गरज नाही. लढण्याची ताकद नाही, मग शिखंडीला मध्ये टाकलं. आता कळतच नाही शिखंडी कोण आहे आणि मर्द कोण आहे, कोण कोणाच्या आडून लढतोय. याला मर्दपणा नाही म्हणत, नामर्दपणा म्हणतात. हिंमत असेल तर समोरासमोर या आणि लढा. हे यंत्रणा वापरायच्या, घराघरातल्या कुटुंबियांना बदनाम करायचं, धाडी टाकायच्या, हे काय? आणि मागे नितीन गडकरी बोलले होते की आमच्याकडे वाल्याचा वाल्मिकी होतो, वाल्याचा वाल्मिकी होतो. मग जसं ईडीचं काम ते मनी लॉन्ड्रिंग असतं, तसं तुमच्याकडे काही ह्युमन लॉन्ड्रिंगचं काम आहे का? की बरबटलेला माणूस घ्यायचा, त्याला म्हैसूर सँडल सोप लावायचा आणि छान अत्तर बित्तर लावून झाला बघा कसा सुंदर. हे ह्युमन लॉन्ड्रिंग तुम्ही सुरू केलेलं आहे का? ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना. आता एकच मला जे सांगायचंय की आता हे सगळं झालं, ह्युमन लॉन्ड्रिंग झालं, हे सगळे जे काही होत आहे हे असं समजू नका की कोण बघत नाहीये, कोणाच्या लक्षात येत नाहीये. कारण जसं आपल्या पोरांचे चाळे थेर बघू न शकणारा त्यांचा पिता आंधळा धृतराष्ट्र होता, तसा हा धृतराष्ट्र नाही, हा छत्रपतींचा लढणारा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र आहे. आणि ह्या अशा वाटेला जाऊ नका, यातनं कोणाचंच काही होणार नाहीये, कोणाचंच भलं होणार नाहीये. आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळे जे काही चाललंय ना, हे आता मी घाबरलं म्हणून नाही सांगत आहे, त्याच्यावरती सुद्धा पुढे बोलणार आहे. पण यातनं काहीच होणार नाही. लोकांना आपण काय देणार आहोत, ही संधी आहे. अनेकांची स्वप्न इथे येण्याची असतात, ती संधी प्राप्त त्यांना होत नाहीये. आपल्याला संधी मिळालेली आहे. संधीचं सोनं करायचं का माती करायचं हे ठरवा. काय असतील ना मतभेद सांगा, काही सूचना असतील सांगा, काही नवीन कल्पना असतील सांगा, कोण आमच्यात गुन्हेगार असेल जरूर सांगा, पण उगाच काहीतरी बदनामी करू नका. आणि म्हणून मी आता जे बोलतोय की तुम्हाला सत्ता पाहिजे ना, म्हणून तुम्ही हे ताण तणाव कुटुंबियांना तणावाखाली ठेवायचं, मग ह्याला अटक करायची, त्याला बेलच मिळू द्यायचं नाही, हे सगळे चाललेत ना. चला मी या सगळ्यांच्या समोर सांगतो, तुम्हाला सत्ता पाहिजे ना, उगाच तुम्ही काही गोष्टी करू नका. पेन ड्राईव्ह गोळा करायला जाऊ नका. पेन ड्राईव्हचा खप उगाच वाटतो, ज्यांना गरज असते त्यांना मिळत नाही, त्यांना राहू द्या. पेन ड्राईव्हची गरज नाहीये. मी म्हणतो मी तुमच्यासोबत येतो, मी येतो तुमच्यासोबत, सत्तेसाठी नाही येत. तुम्ही जे आता चाळे केलेले आहेत सगळे माझ्या कुटुंबियांची बदनामी करायची, त्यांना उगाच त्यांच्या काहीतरी काय मालमत्तेवरती टाच, आज ह्याच्यावरती टाच त्याच्यावरती टाच, ह्या टाचेला मी काही घाबरत नाही. कारण शाळेमध्ये मला छत्रपतींची कविता होती, खबरदार जर टाच मारुनी उडविन चिंधड्या राई राई एवढ्या. त्याच्यामुळे मी टाचेला नाही घाबरत. पण मी तुमच्या बरोबर येतो, टाका मला तुरुंगात. माझ्यावरती जायचं नाही, या ना. मग कुटुंबाशी कशाला बदनामी करताय? आम्ही कधी तुमच्या कुटुंबांची बदनामी केली? कधी तुमच्या कुटुंबांच्या काही भानगडी असतील आहेत असं म्हणत नाही, तर आम्ही काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी येतो तुमच्या बरोबर, तुम्ही टाका तुरुंगात. मग तुमच्या फुरसतीने मग ते सगळे आरोप गोळा करा, ते पण करू नका, कारण त्याची गरज नाही. कारण खुलासे करून उपयोग नाहीये, खुलासे करून कुठे ऐकलं जात नाहीये. काही गोष्टी सादर केल्या तरी त्या नाकारल्या जातात. मग ह्याचं शेपूट त्याला, त्याचं शेपूट त्याला करून पुरावे सगळे गोळा केले जातात आणि कोर्टासमोर नेलं जातं.
कोर्ट काय करणार, समोर आहे त्याच्याप्रमाणे दे शिक्षा. पण एवढंच जर का तुम्हाला जीव जळत असेल तर मला टाका तुरुंगामध्ये, मी तयार आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, थोडस मग मी भावनिक बोलतो आणि हिंदुत्ववादी बोलतो. तुरुंग कोणता, आथर रोड, तिहार वगैरे नाही. जसं बाबरी मशिदीच्या खाली राम मंदिर होती, राम जन्मभूमी, तसं जर का कृष्ण जन्मभूमीचा शोध तुम्हाला लागला असेल, तो तुरुंग असेल ना, त्या तुरुंगात मला टाका. मी कृष्णाचा अवतार नाहीये, मी कदाचित देवकीच्या पहिल्या 7 मुलांपैकी असेन, पण त्या तुरुंगात मी कृष्ण जन्माची वाट बघेन. पण मी जसं सांगतो की मी कृष्ण नाहीये, तसं तुम्ही सांगता आलं पाहिजे की तुम्ही कंस नाही आहात, नाहीतर कंसामध्ये जाऊ नका. आणि ही माझी तयारी. काय तुम्हाला माझ्या कुटुंबियांनी पाप केली असतील, बाळासाहेबांनी काय उत्तर देणार? मग मी विचारतोय, बाळासाहेबांनी ज्यांना तुमच्या नेत्यानं वाचवलं ते तरी गेल्यानंतर बाळासाहेबांनी काय उत्तर देणार? ज्या वेळेला त्यांना सोबत कोणी राहू शकत नव्हतं, देशामध्ये सगळेजण सांगत होते की हे नको, हे नको, तेव्हा बाळासाहेब एकटे त्यांच्या मागे राहिले होते की हे होता कामाने, हे तिकडेच राहिले पाहिजे. काय उत्तर देणार? की 2014 मध्ये सुद्धा युती तोडली, तुम्ही तोडली, तेव्हा मी हिंदू होतो. आज जर का तुम्हाला असं वाटतं की मी हिंदुत्वापासून फारकत घेतली, तर 2014 साली सुद्धा मी हिंदूच होतो, आजही आहे. आणि मी लपवलेलं नाही, माझ्या सगळ्या सहकार्यांना माहितीये, सगळ्या सहकार्यांना माहितीये. पण तुरुंगात टाकणार असाल तर सगळी जबाबदारी मी घेतो. माझ्या शिवसैनिकांची सुद्धा जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. सगळ्यांच्या वतीने मी पाप घेतो, मला टाका तुरुंगात. पण जे शिवसैनिक बाकी सगळ्यांनी जेव्हा शेपट्या घातल्या होत्या, तेव्हा 92-93 साली ज्यांनी जीवावरती उदार होऊन जी मुंबई वाचवली, त्या शिवसैनिकांना सोडू नका. आणि आम्ही ऐकतोय म्हणून मला ते कळतच नाही की ह्या यंत्रणेचे दलाल आहेत की प्रवक्ते आहेत. हा तुरुंगात जाणार, अनिल देशमुख तुरुंगात जाणार, गेले तुरुंगात. नवाब मलिक तुरुंगात जाणार तुरुंगात. आता अनिल परब तुरुंगात जाणार तुरुंगात. उद्या किशोरी पेडणेकर टाकणार. हे काय? कुठे कायदा सुव्यवस्था आणि लोकशाहीचा खून, ह्याच्या पलीकडे काय आणखीन असू शकतो? अघोषित निदान इंदिरा गांधींनी तरी आणीबाणी घोषित केली होती. ही अघोषित आणीबाणी, एवढा डरपोकपणा त्यांच्यामध्ये नव्हता. डरपोकपणाने आणीबाणी नाही राबवली, घोषणा केली आणीबाणीची. चांगली वाईट हा ज्याचा तो वेगळा भाग आहे, पण एक धारिष्ट लागतं, ते धारिष्ट त्यांच्यामध्ये होतं. आणि आज सुद्धा अनिल परब इकडे बसलेले आहेत. मी सगळ्यांना सांगतो की 92-93 साली पोलिसांनी आणि मिलिटरीच्या लष्करांनी हिंदूंना वाचवण्यासाठी जेव्हा अनिल परब गेले, तेव्हा भर रस्त्यात त्यानं गुरासारखं मारलेलं. तो त्याचं तुम्ही काय बांधकाम पाडताय, आणखीन काय पाडताय, जे पाडायचं ते पाडा. पण मग बांधकाम अनधिकृत पाडायची तर ती सगळ्यांची पाडा, कोणालाही पदराखाली घ्यायचं नाही, अजिबात नाही. पण अशी शिवसैनिक, किशोरी पेडणेकर सुद्धा आमच्या चळवळीतल्या शिवसैनिक आहेत. ज्या वेळेला एका व्यक्तीला बाळासाहेबांनी काढून टाकला होता 2005 ला, काढून टाकला, गेट आउट, नाही पाहिजे तो, असा अशी घाण नाही पाहिजे, तेव्हा त्यांच्यासोबत काही जण गेले होते. तेव्हा त्या निदर्शनाच्या वेळेला या किशोरी त्याच्या डोक्यात वर्णवीट मारली होती. मोठं डोकं म्हणजे जवळ खूप पडली होती, वाचल्या त्या. पण हे असे गुन्हेगार, महापालिकेमध्ये घोटाळा, मुंबई महापालिकेमध्ये घोटाळा, मग पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा त्या स्टँडिंग कमिटीच्या अध्यक्षाला घोटाळ्यामध्ये पकडलंच आहे ना. या सगळ्या गोष्टीचा म्हणजे म्हणून मी म्हटलं ना की वेगळेपण काय आहे हे पहिलं लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून मी शेवटी एकच म्हणेन की आपण ही कविता केवळ तुमच्यासाठी नाही, माझ्यासाठी नाही. ही कविता काल तुम्ही म्हटलात ती वेगळी होती. मी बहिणाबाई चौधरींची कविता आहे आणि ती आपल्याला सगळ्यांनी लक्षात घेण्यासारखी कविता आहे. माणूस माणूस मतलबी रे माणसा, तुले फार हवं तुझी हाकाकेला आशा. आता गुलाबराव तुम्ही याचं भाषण तर मराठीत करून सांगा, कोणत्या भागातले असतील, दादा तुम्हाला पण असेल. आणि हे बाकीची मी हे वाचत नाही, कारण खूप त्यांनी वर्मी लागेल असं लिहिलेलं आहे. म्हणजे पुढचं जे आहे, मानसा मानसा तुझे नियत बेकार, तुझ्याहून बरं गोठ्यातलं जनावर. हे अशा सगळ्या गोष्टी आहे. आणि शेवट जो आहे तो फार महत्वाचा, जो तुम्ही आम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे. मानसा मानसा तरी होशीन माणूस, लोभासाठी, लोभ सगळ्यांनाच असतो, पण लोभासाठी झाला मानसाचा रे कानूस. आणि ही जर का आपल्या संतांची, या कवित्रींची शिकवण जर का आपण लक्षात ठेवली आणि तसं जर का वागलो, तर मला असं वाटतं जे राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळेला झालं, जे आता जे राज्यामध्ये चालू आहे की एकमेकाची चिखलतोड करायची. आणि मला प्रसिद्धी माध्यमांना म्हणून सांगायचे, बातम्या दाखवा, जरूर दाखवा,
पण कोणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त होईल अशा प्रकारे जी एक बदनामी केली जाते तिला तरी निदान आपण साथ सोबत देऊ नका. आयुष्य उद्ध्वस्त होतात आणि कालांतराने कळतं आणि याच्यामध्ये काही नव्हतंच. तर ही एक माणुसकी, आपण सत्ताधारी असू विरोधी असू पण या देशाचे एक नागरिक आहोत, एवढीच तसे वागा, एवढीच माझी एक विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. Press the bell icon on the YouTube and never miss another update.